ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। हरि ओम। परमपूज्य स्वामी विवेकानंदांच्या बालपणातील काही भाग आपण पाहून आलो. स्वामीजी आता प्राथमिक शाळेतून मेट्रोपॉलिटन स्कूल नावाच्या शाखेमध्ये आपलं माध्यमिक शाळेचं शिक्षण पूर्ण करत आले होते. 1871 म्हणजे त्यांच्या वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी जेव्हा या शाळेत प्रवेश घेतला माध्यमिक शाळेमध्ये, तोपर्यंत स्वामीजींचं नाव आपण पाहिलं, पाळण्यामध्ये नाव ठेवलेलं होतं वीरेश्वर. वीरेश्वर विश्वनाथ दत्त असं त्यांचं नाव. पण काय कारण झालं आणि या वीरेश्वराचं नरेंद्र झालं याच्याबद्दल फारशी माहिती कुठं दिसत नाहीये. पण माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश घेताना प्रवेशाच्या वेळेलाच स्वामी विवेकानंदांचं नाव नोरेंद्र असं लिहिण्यात आलेलं आहे. त्यावेळची त्यांची फी भरलेली जी प्रवेश शुल्काची जी रसीद मिळालेली आहे संग्रहिती, त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे नोरेंद्र. म्हणजे पहिल्यांदा स्वामीजींच्या नरेंद्र या नावाचा उल्लेख इथे आपल्याला बघायला मिळतो. गमतीचा भाग म्हणजे रामकृष्ण परमहंस स्वामीजींना नेहमी नोरेन असा हाक मारत असत. नरेंद्राचा त्यांच्या दृष्टीने नोरेन असं ते हाक मारत असत. आणि स्वामीजींचे एक गुरु बंधू लाटू महाराज, ज्यांचे चरित्र आपण नवविधा भक्तीच्या वेळेला पाहिलं होतं, लाटू महाराज लोरेन असं म्हणायचे. साधारण 10-11 वर्षाचं वय. या माध्यमिक शाळेच्या शिक्षणाच्या वेळेला स्वामीजींनी शाळेमध्ये काही असा फार चमत्कार करतील असे काही मार्क वगैरे मिळवलेले दिसत नाहीत. किंबहुना स्वामीजींच्या आपण जर मार्क लिस्ट पाहिल्या, अवेलेबल आहेत, स्वामीजींची गुणपत्रिका जर पाहिली तर असं लक्षात येते की स्वामीजी एक ऍव्हरेज स्टुडंट होते मार्काच्या दृष्टीने. खास करून आपल्याला आत्ताच्या या विश्वामध्ये किती मार्क पडले, 99.99 असं काहीतरी अलीकडे चालू आहे. बुद्धिमत्तेचा, व्यक्तिमत्वाचा, शीलाचा, शीलाचा गुणवत्तेशी कितपत संबंध असतो हा एक मोठा प्रश्न आहे. ज्यांच्या तत्वज्ञानापुढे, विद्वत्तेपुढे, प्रभावी वक्तृत्वापुढे अख्खं जग नतमस्तक झालं, अशा स्वामी विवेकानंदांचं माध्यमिक आणि कॉलेजचं झालेलं शिक्षण या काळामध्ये काही फारसे उत्तम वगैरे असे मार्क त्यांना पडलेले नाहीत. या त्यांच्या माध्यमिक शाळेच्या शिक्षणाच्या काळामध्ये स्वामीजी अभ्यासाकडे फारसं लक्ष पहिल्यापासून देतच नसत.
स्वामीजींचा सगळ्यात कच्चा विषय जर कोणता असेल तर गणित, आणि आवडता विषय जर कोणता असेल तर इतिहास. आपण पुढे पाहणार आहोत की स्वामीजींच्या इतिहासाचं वर्णन ऐकून तासन तास त्यांच्या शिष्य आणि बाकी लोक दिग्मूढ झालेले आहेत. स्वामीजींनी पाश्चात्यांच्याच गावामध्ये त्यांचाच इतिहास इतका सखोल सांगितलेला आहे की त्या सगळ्याच लोकांना आश्चर्य वाटायचं की आमचा इतिहास याला इतका कसा माहिती. स्वामीजींची बुद्धिमत्ता काय होती, त्यांचं वाचन काय होतं हे आपण पाहणार आहोत. पण त्याचा आणि ह्या माध्यमिक किंवा या शिक्षण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या मार्कांचा, गुणांचा काही फारसा संबंध दिसत नाही. किंबहुना आपल्याकडे जितके जीवनमुक्त संत होऊन गेलेत त्यांचं अकॅडमिक करिअर काय असं फारसं सुदृढ असं आपल्याला दिसत नाही. स्वामी चिन्मयानंद महाराज, ज्यांना आपण दुसरे विवेकानंद असं म्हणतो, यांचं जर आपण कॉलेजच्या वेळचं शिक्षण बघितलं तर परिस्थिती अशी होती की सुखवस्तू घरातून ते आले होते. त्यांच्या वडिलांना काळजी पडलेली होती की आपला मुलगा अभ्यास करत नाही, त्याचं काय करावं, म्हणून एका अत्यंत हुशार मुलाला त्यांनी आपल्या मुलाबरोबर ठेवलं. हेतू एवढाच की त्याला बघून त्याच्याबरोबर राहून आपल्या मुलाला काहीतरी चांगले मार्क पडतील. परिणाम असा झाला की स्वामीजींना म्हणजे स्वामी चिन्मयानंदांना तर मार्क पडलेच नाहीत, पण त्या बिचाऱ्या मुलाचे मार्क कमी झाले. मग त्यांच्या वडिलांनी असे उद्गार काढले की तुझं आयुष्यामध्ये काय होईल असं मला वाटत नाही. हाच मुलगा बाळकृष्ण मेनन नंतर स्वामी चिन्मयानंद होऊन जीवनमुक्त अवस्थेपर्यंत पोहोचला. कारण आपल्याकडे हुशारी मोजण्याचं तंत्र म्हणजे किती डिग्र्या आहेत, हार्वर्डला गेला की स्टॅनफोर्डला गेला की IIM मधून पहिला आला, ह्या प्रकार, याच्यामध्ये वाईट काहीच नाहीये. पण म्हणून त्याची अध्यात्मामध्ये प्रगती होईल असं अजिबात नाही. जनाबाई कोणत्याही शाळेमध्ये प्रशाळेमध्ये गेलेल्या नव्हत्या, पण अख्ख्या जगाला शिकवू शकतील असे अभंग त्यांच्या तोंडून आले. अशा या माध्यमिक शिक्षण काळामध्ये स्वामी विवेकानंद आनंदाने शाळा करत होते. अलीकडे आपल्याकडे शाळेमध्ये जाणाऱ्या मुलाला बळी दिल्यासारखा पाठवला जातो. कुठेही आपण विद्या आत्मसात करतो याचा आनंद कोणाच्याच चेहऱ्यावर दिसत नाही, ना शिक्षकाच्या ना विद्यार्थ्याच्या. स्वामीजींनी मात्र ज्या वेळेला त्यांचं शिक्षण चालू होतं तेव्हा आपल्या लहानपणीच्या आनंदामध्ये कुठेही खंड पडू दिलेलं नाही. आणि हेच पहा ना की त्यांना जे आवडलं ते करत असत. रोज संध्याकाळी झोपताना रात्री त्यांचे जे रामदादा होते म्हणजे डॉक्टर रामचंद्र दत्त, रामकृष्ण परमहंसांचे परमशिष्य, ते आपल्या रामदादा बरोबर झोपताना रामदादाला म्हणायचे, रामदादा मला काहीतरी शिकव ना. आणि काहीतरी शिकव ना म्हटल्यानंतर रामदादांनी त्यांना त्यावेळचं संस्कृत भाषेमधलं महत्वाचं पुस्तक, ज्याला मुग्धबोध असं नाव आहे, ते आणि अमरकोश, आपल्याला इंग्रजीच्या डिक्शनरी माहिती आहेत, ऑक्सफोर्ड डिक्शनरी, केम्ब्रिज डिक्शनरी, अगदीच मागासलेला असेल तर मग मराठी मधली विरकर डिक्शनरी. आजकाल मराठीमध्ये जर काही करायला गेलं तर मागासलेला म्हटलं जातं त्याला. अशा संस्कृतमध्ये कोणत्या डिक्शनरी आहेत, संस्कृतचे शब्दकोश असतील की नाही याचा विचारही आपल्याला म्हणजे येत नाही. कारण संस्कृतचा आणि आपला संबंध बऱ्याच वर्षापूर्वी तुटून गेलेला आहे. संस्कृतमध्ये दोन प्रकारचे शब्दकोश आहेत.
एक म्हणजे वेदामध्ये आलेल्या शब्दांचा अर्थ व्यवस्थित कळावा म्हणून लिहिलेला शब्दकोश. असे कैक शब्दकोश वैदिक काळामध्ये होते. त्यापैकी एक जो अजूनही जिवंत आहे, म्हणजे अजूनही तो पुस्तकालयात मिळतो, तो यास्काचार्यांचं निरुक्त नावाचा ग्रंथ आहे. शब्दांच्या व्युत्पत्ती शास्त्रासाठी आणि अर्थासाठी वेदामधील शब्दांसाठी लिहिलेला शब्दकोश. आणि व्यवहारामधला शब्दकोश जो आहे, ज्याला इंग्रजीमध्ये लेक्सिकॉन असं म्हणतात, तो संस्कृत भाषेमधला उत्कृष्ट हा अमरकोश समजला जातो. अमरकोश हा अमरसिंह नावाच्या संस्कृत पंडितांनी लिहिला. अमरसिंह हा नवरत्न म्हटले की आपल्याला फक्त अकबराची नवरत्न माहिती आहेत. भारतामध्ये खूप मोठा राजा होऊन गेला ज्याचं नाव विक्रमादित्य असं आहे. विक्रमादित्य म्हणजे चंद्रगुप्त द्वितीय. भारताचा सुवर्ण काळ ज्या काळी होता, सुवर्ण काळ म्हणजे ज्या काळी नाणीच सोन्याची होती, त्या काळामध्ये चंद्रगुप्त द्वितीय, ज्याचं उपनाव विक्रमादित्य होतं, त्याच्या दरबारामध्ये नवरत्न होती. त्यातलं एक रत्न म्हणजे हा अमरसिंह, ज्यांनी अमरकोश नावाचा थिसॉरस लिहिला. थिसॉरस म्हणजे केवळ शब्दकोश नसून त्याच्यामध्ये समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द दिलेले असतात, असा हा अमरकोश. आताही तो बाजारामध्ये मिळतो. हा अमरकोश आणि मुग्धबोध नावाचं संस्कृतचं व्याकरणाचं प्राथमिक पुस्तक स्वामीजींनी त्यांच्या माध्यमिक शाळेमध्ये सिलेबसमध्ये नसताना केवळ आवड म्हणून मुखोद्गत केलेला होता. असं स्वामीजींचे माध्यमिक शिक्षण चालू असतानाच 1877 साली, 1877 म्हणजे स्वामीजींचं 14वं वर्ष, स्वामीजींच्या वडिलांना एका खटल्यासाठी रायपूरला जायला लागले. रायपूर त्या काळी कलकत्त्यापासून जवळजवळ 595 मैल इतकं दूर होतं. आपण सगळं हे पाहतोय हे साधारण 1877 मधलं आहे. त्या काळामध्ये रायपूरमध्ये रेल्वे सुद्धा नव्हती, फक्त नागपुरापर्यंत रेल्वे होती कलकत्त्याहून मध्य प्रांतामध्ये. जेव्हा आपल्या वकिलीच्या कामासाठी विश्वनाथ दत्त म्हणजे स्वामीजींचे वडील रायपूरला गेले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आता हे काम बरंच लांबणार आहे, म्हणून 2 वर्षासाठी काम लांबणार असल्यामुळं त्यांनी आपलं संपूर्ण कुटुंब रायपूरला हलवलं. आणि स्वामीजी मग 1877 ते 1879 अशी 2 वर्ष रायपूरला पोहोचले. रायपूरला शाळा चांगली नव्हतीच, म्हणून ही 2 वर्ष स्वामीजींना त्यांच्या वडिलांनी शिकवलं. आणि इथे स्वामीजींचा आपल्या वडिलांशी फार निकटचा संबंध आला. इथेच स्वामीजींना वडिलांनी नुसतं शिकवलं नाही, तर स्वामीजींना संगीताचे धडे दिले. स्वामीजींचे वडील संगीताचं शिक्षण घेतलेले होते. स्वामीजींचा आणि संगीताचा फार जवळचा संबंध आहे, तो आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांना आश्चर्य वाटेल, स्वामीजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये लिहिलेला पहिला ग्रंथ जर कुठला असेल तर तो संगीतावरच लिहिलेला आहे. आणि इतकी संगीताची जाण उच्च होती स्वामीजींची की त्या ग्रंथामध्ये स्वामीजींनी 85 पानाची प्रस्तावना लिहिलेली आहे. स्वामीजींनी परिव्राजक व्रतामध्ये त्या काळचे महाराष्ट्राचे आघाडीचे शास्त्रीय गायक जेव्हा उत्तरेमध्ये स्वामीजींना परिव्राजक व्रतात भेटले, त्यावेळेला त्या गायकांना गाणं कसं गायचं याबद्दल स्वामीजींनी मार्गदर्शन केलं होतं. स्वामीजी उत्कृष्ट तबला आणि पखवाज किंवा खोल म्हणतात त्याला बंगालमध्ये, तो मृदंग असतो, उत्कृष्ट वाजवत असत. स्वामीजींची तालाची जाणीव किती चांगली होती याचे प्रसंग आपण पुढे पाहणार आहोत. अशी ही 2 वर्ष काढल्यानंतर स्वामीजी परत कलकत्त्याला आले. आणि कलकत्त्याला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की हा मुलगा मध्येच 2 वर्ष शाळा सोडून शाळेत गेलेलाच नाही, म्हणून त्यांची एंट्रन्स एक्झामिनेशन घेण्यात आली. त्या प्रवेश परीक्षेत पास झाल्यानंतर 9वीला परत स्वामीजी कलकत्त्यामध्ये मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनच्या शाखेमध्ये
नरेंद्र विश्वनाथ दत्त असं नाव नोंदवून तिथे त्यांनी प्रवेश घेतला. स्वामीजींची 10वी संपत आली आणि स्वामीजी आता कॉलेजला जाणार त्यावेळेला त्यांच्या ठणठणीत असलेल्या तब्येतीला पहिला आजार सुरू झाला, ज्याचं नाव डिस्पेप्सिया किंवा अपचन किंवा ऍसिडिटी असं आपण म्हणतो. या आजाराबरोबरच 39 वर्ष 5 महिने 24 दिवस इतकं आयुष्य लाभलेल्या स्वामीजींच्या आयुष्यामध्ये त्यांना प्रचंड आजारांना सामोरं जावं लागलेलं आहे. हे सांगण्याचं कारण असं आहे की इतक्या लहान लाभलेल्या आयुष्यामध्ये, कमी लाभलेल्या आयुष्यामध्ये स्वामीजींनी काय काय केलेलं आहे ते आपण पाहणारच आहोत. पण हे सगळं करत असताना, इतकं महान कार्य करत असताना स्वामीजी खूप सुखवस्तू होते, आरोग्य होते, आरोग्यपूर्ण होते असं अजिबात नव्हतं. प्रचंड हलाखीची घरची परिस्थिती, आई, मुलं आणि भावांना खायची ददात, एका बाजूला संन्यास, एका बाजूला तुटत असलेलं घर, एका बाजूला गरिबी, त्यात परिव्राजक व्रत, मिळेल ते खायचं, भिक्षा मागून खायचं, जवळजवळ 21 आजार. एक डॉक्टर म्हणून जेव्हा स्वामीजींचं मी चरित्र वाचत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की स्वामीजींचा एकही सिस्टम अशी नव्हती की जिथं आजार झालेला नव्हता. सर्क्युलेटरी सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, श्वसन संस्था असो, मज्जातंतू असो, सगळे आजार होते. पण या सगळ्या आजारांमध्ये इतक्या कमी आयुष्यामध्ये इतकं प्रचंड काम स्वामीजींनी केलं, हे पाहण्यासारखं आहे. स्वामीजींना डिस्पेप्सिया किंवा ऍसिडिटीचा त्रास सुरू झाला कॉलेजमध्ये, सुरुवातीला गेले तेव्हापासून. आता विषय आलेला आहे म्हणून स्वामीजींच्या आरोग्याकडे थोडंसं पाहू शकतो आपण की स्वामीजींचं आरोग्य कसं होतं. एक म्हणजे स्वामीजींना मधुमेह होता, डायबिटीस होता, आणि स्वामीजींना कार्डियक डिसीज म्हणजे हृदयरोग सुद्धा होता. आपल्या असं लक्षात येतं की स्वामीजींच्या घरामध्ये बरेचसे अपमृत्यू किंवा अल्पवयीन मृत्यू झालेले आहेत घराण्यामध्ये. आणि काय संयोग, योगायोग आहे माहिती नाही, पण बऱ्याच स्वामीजींच्या नातेवाईकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यात एक स्वामीजींची बहीण सुद्धा आहे, आपण पाहिलं ते, जोगेनबाला तिचं नाव. स्वामीजींच्या घरामध्ये त्यांच्या आई 72 वर्ष जगल्या, बहीण त्यांची 72 वर्ष स्वर्णमयी जगली, महेंद्रनाथ त्यांचे बंधू 87 वर्ष जगले आणि दुसरे सगळ्यात लहान बंधू 81 वर्ष जगले. हे 4 जर सोडले तर बाकी सगळे अल्पायुषी होते. मग स्वामीजींची तब्येत ढासळण्याचं कारण काय? प्रचंड दैवी शक्ती अंगामध्ये असल्यानंतर ज्या पद्धतीने चैतन्य त्या व्यक्तीकडून काम करून घेतं, त्या कामाचा जो त्रास आहे, त्या कामाचं जे कष्ट आहे ते त्या शरीराला पेलवत नाही. यासाठी आपल्याला 3 उदाहरणं पाहता येतात. एक, स्वामीजी स्वतः आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर जे कार्य किंवा जे कर्म जीवनमुक्ताच्या हातून घडतं ते केवळ लोककल्याणाकरता असतं, जसं स्वामीजींचं होतं. आणि लोकाभिमुख लोककल्याणासाठी केलेलं काम, थोडक्यात म्हणजे तुकाराम महाराजांनी जो अभंग सांगितलेला आहे, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, याचाच अर्थ या मी आणि माझं असं मन नसून माझ्या या मनामधून प्रत्यक्ष ईश्वर कार्यरत झालेला असतो. जीवनमुक्त असणाऱ्या व्यक्तींच्या संकल्पामध्ये त्यांच्या अहंकाराचा कपर्दिक सुद्धा संबंध नसतो. त्यांनी केलेले संकल्प हे सत्संकल्प किंवा ईश्वर संकल्प असतात. म्हणून
जीवनमुक्ताच्या तोंडातून पडलेलं कोणतंही वाक्य खरं व्हावंच लागतं, कारण त्यांच्या वाक्यानुसार प्रकृती स्वतःला बदलून घेते. आपल्या अर्थांमागून शब्द धावत असतात, संतांच्या शब्दामागून अर्थ धावत असतो. अशा प्रकारे स्वामीजींना इतके आजार होऊन सुद्धा जे त्यांनी दैवी कार्य केलं त्याचा परिणाम म्हणून ते शरीर थकत जातं. चिन्मयानंद स्वामींनी आपल्या एका प्रवचनामध्ये असं सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर 20 ते 30 वर्ष ते शरीर टिकू शकतं, त्यानंतर त्याचा पात होतो, म्हणजे ते संपून जातं. जे कृष्णमूर्तींची जर आपण बायोग्राफी वाचली, आत्मचरित्र वाचलं, तर असं लक्षात येईल की त्यांच्या शेवटी ते स्वतःच म्हणाले की आता या शरीराला हे तेज पेलवणार नाही. हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये एक कुतूहल निर्माण होतं. आणि आपल्या प्रवचनाचा तोही एक हेतू आहे की ईश्वर तुल्य अशा स्वामीजींबद्दल सगळं माहिती व्हावं. आपल्याला श्रीकृष्ण कसे दिसतात, बाळकृष्णाचं स्वरूप कसं आहे, आपण त्यांना सजवतो. वल्लभाचार्यांच्या पंथामध्ये जो श्रीनाथ पंथ आहे किंवा ज्याला पुष्टी मार्ग म्हणतात, त्या पंथामध्ये केवळ आणि केवळ बाळकृष्णाची पूजा केली जाते. इतकी साग्र संगीत पूजा केली जाते की बाळकृष्णाचे कपडे जेव्हा बदलले जातात तेव्हा त्याचा एक एक वस्त्र एखाद्या लहान मुलाला, म्हणजेच बाळकृष्णांना त्याचं अंघोळ घालणं, स्नान करणं, त्याच्यानंतर त्याचं मर्दन करणं, त्याच्यानंतर त्याला खायला देणं, त्याच्यानंतर बाळकृष्णाचे कपडे बदलणं, हे इतकं भक्तिभावाने केलं जातं. याचाच अर्थ आपल्याला श्रद्धा असणाऱ्या व्यक्तीचं रूप समोर आल्यानंतर मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि चित्तशुद्धीला त्याचा उपयोग होतो. म्हणून एक शंका आपल्या मनामध्ये अशी येऊ शकते की स्वामीजी शरीराने कसे होते, कसे दिसत होते, किती उंची होती, कसे होते, त्यांचा रंग कसा होता, याबद्दल बऱ्यापैकी माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे. कारण ज्यांनी ज्यांनी त्यांना पाहिलं त्यांनी त्यातल्या काही शहाण्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे की स्वामीजी कसे होते. स्वामीजींची उंची 5 फूट 9 इंच इतकी होती. आता प्रत्येकाला स्वामीजी वेगळे वेगळे भावलेले आहेत. प्रमथानाथ बसू या व्यक्तीचा आणि स्वामीजींचा खूप जवळचा संबंध. ते वाराणसीला होते आणि स्वामीजींचे भक्त होते. त्यांनी असं लिहिले की स्वामीजी सुदृढ होते आणि सिंहासारखे होते. मन्मथनाथ गंगोपाध्याय म्हणून आहेत, त्यांनी असं लिहिलंय की उत्तम बांधा, रुंद छाती, हात आणि पाय अतिशय मृदू आणि हात जवळजवळ गुडघ्यापर्यंत पोचत असत. गमतीचा भाग म्हणजे विवेकानंदांचे बंधू, विवेकानंदांचा गुरुबंधू आणि मन्मथनाथ गंगोपाध्याय तिघांनी असं लिहिलंय की स्वामीजींच्या हाताची बोट अतिशय तलम आणि लांब सडक अशी होती. भव्य उंच कपाळ, मागच्या बाजूने डोकं सपाट होतं, सिंहासारखं लांब नाक. त्रिगुणातीतानंद महाराजांनी असं लिहिलंय की स्वामीजींचे हात स्त्रियांपेक्षा नाजूक होते. स्वामीजींची प्रख्यात अमेरिकन शिष्या, जी स्वतःला स्वामीजींचा शिष्या नाही पण मी त्यांची मित्र आहे असं म्हणायचे, त्या जोसेफाईन मॅक्लिऑड या बाईंचे आपल्यावर खूप उपकार आहेत. या जोसेफाईन मॅक्लिऑडनी असं लिहिलंय की एखाद्या मल्लासारखं शरीर आणि गंभीर काळेशार डोळे. रोमा रोलॉ 1921 नोबेल प्राइज विनर रोमा रोलॉनी असं लिहिलंय की 5 फूट 8.5 इंच उंची, चौकोनी खांदा रुंद, पैलवानी बांधा आणि रंगाबद्दल त्यांनी असं लिहिलंय की ऑलिव्ह कॉम्प्लेक्शन, ऑलिव्ह जसा असतो डस्की, अशा प्रकारचं थोडंसं त्यांनी वर्णन त्यांच्या त्वचेचं केलेलं आहे. रुंद कपाळ
आणि मग ते पुढे लिहितात, हिप्नॉटिक आईज असं त्यांनी वर्णन केलेलं आहे, मोठे काळेशार कमल नयन. एक महत्वाचं असं लिहिलेलं रोमारोलांनी त्यांच्याबद्दल, स्वामीजींबद्दल, की त्यांचा जो जबडा होता, जॉ होता, तो हिंदू वाटत नव्हता, तो तारतार म्हणजे तुर्कस्तान मधल्या लोकांसारखा रुंद असा त्यांचा जबडा होता. त्यांची वाणी कशी होती तेही लोकांनी ठेवले, कारण त्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध केलेले आहे. आज स्वामीजींच्या आवाजासाठी आपण सगळेच तरसलेले आहोत, पण आवाज नाही आहे. कोणताही स्वामीजींचा रेकॉर्डेड आवाज नाहीये. सगळे फेक व्हिडिओज युट्यूबवर टाकलेले आहेत. स्वतः रामकृष्ण संघाने सांगितलेलं, रामकृष्ण मिशननी, की असा कोणताही आवाज स्वामीजींचा रेकॉर्डेड उपलब्ध नाहीये. आपण पाहणार आहोत त्याबाबत सुद्धा संशोधन काय झालेलं आहे ते. पण स्वामीजींचा आवाज कसा वाटला रोमारोलांना? स्वामीजींचा आवाज व्हायोलिन आणि चेलो नावाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे तसा वाटला. स्वामीजींची एक शिष्या त्या काळातली प्रख्यात पॅरिस मधली गायिका होती, एमा काल्वे तिचं नाव. एमा काल्वी ही त्या काळामध्ये इतकी मोठी गायिका होती की पॅरिसमध्ये तिचा शो लागल्यानंतर जी लोक त्याची तिकीट अगोदर एक वर्ष खपली जायची, त्या शो मध्ये सगळे उच्चभ्रू लोक, श्रीमंत लोक आलेले असायचे. इतकंच नव्हे तर इंग्लंडच्या राणी आणि त्या राणींच्या बरोबरचे नातेवाईक जेव्हा बघायला येत असत, त्यावेळेला या बाईंचा रुतबा किंवा तोरा एवढा मोठा होता की त्या गायला जेव्हा त्या पहिल्यांदा स्टेजवर येत त्यावेळेला इंग्लंडच्या राजघराण्यातल्या व्यक्ती सुद्धा उठून उभा राहून त्यांना कुर्निसाद देत असत. इतक्या या बाई मोठ्या होत्या, कारण त्यांचा आवाज तसा होता. त्यांच्या आवाजाने सगळ्या युरोपला आणि अमेरिकेला भरून टाकलं होतं. त्या बाईंना स्वामीजींचा आवाज इतका आवडायचा की त्या बाई म्हणायच्या की स्वामीजी हॅज अन ऍडमायरेबल बॅरिटोन व्हॉइस. बॅरिटोन म्हणजे मध्य सप्तकातला आवाज, ज्याला आपण मंद्र सप्तक, मध्य सप्तक, तार सप्तक अशी 3 सप्तक आपण संगीतात जाणतो. खालचं सप्तक जे आहे खर्जाकडे जाणार, ज्याला आपण बास असं म्हणतो, तार सप्तकाला टेनॉर असं म्हणतो, आणि बास आणि टेन्योरच्या मध्ये जो आहे मध्य सप्तक बॅरिटोन, असा स्वामीजींचा आवाज होता. एखाद्या चायनीज गॉंग म्हणजे आपण पाहिलं असेल बुद्धांच्या मंदिरामध्ये कशी मोठी धातूची प्लेट लावलेली असते ज्याच्यावर ती घंटा म्हणून वापरली जातं बुद्धांच्या कोणत्याही देवळामध्ये, आणि त्या आवाजामध्ये कंपन आहेत आणि ती भरून टाकतात कानाला. या एमा काल्वेंना स्वामीजींचा आवाज, एमा काल्वी म्हणायचे की स्वामीजींचा आवाज हा चायनीज गॉंग सारखा आहे. स्वामीजींचं वजन किती होतं? कुतूहलाचा प्रश्न. रोमारोलांनी सांगितलं 77 किलो वजन होतं. पण स्वामीजींच्या सगळ्याच गोष्टी फार गमतीच्या होत्या. स्वामीजी कधीतरी एकदम आरोग्य असायचे, कधीतरी एकदम आजारी असायचे, कधी खूप खायचे, कधी उपाशीच राहायचे. तसंच त्यांचं वजन सहसा 77 किलोच्या आसपास असायचं, पण अमेरिकेत पोहोचले तेव्हा ते 102 किलो पर्यंत गेलेलं होतं. एक महत्वाचा शोध जो स्वामीजींच्या बद्दल अमेरिकेमध्ये लागला तो असा होता की अमेरिकेमध्ये एक सोसायटी आहे जिचं नाव आहे फ्रेनॉलॉजी सोसायटी. हे फ्रेनॉलॉजी नावाचं प्रकरण काय आहे तर ही लोक, म्हणजे हा एक विषय आहे फ्रेनॉलॉजी, या विषयामध्ये काही तज्ञ लोक आहेत ते असं समजतात की एखाद्या माणसाच्या बुद्धीचा विकास हा त्याच्या डोक्याच्या व्यासाप्रमाणे आपल्याला मोजता येतो. म्हणून या सोसायटीमध्ये जी जी मोठी लोक आहेत त्या सगळ्यांचे, त्या काळच्या मोठ्या लोकांचे या फ्रेनॉलॉजिकल सोसायटीनी इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये प्रसिद्ध लोकांची सगळी मापं घेऊन ठेवलेली आहेत. जेव्हा स्वामीजी प्रसिद्धीच्या शिखरावर होते अमेरिकेमध्ये, तेव्हा या फ्रेनॉलॉजिकल सोसायटीच्या काही शास्त्रज्ञांनी जाऊन स्वामीजींची मोजमाप केलेलं आहे त्यांच्या डोक्याचं. त्याच्यावरून आपल्याला इतकं तरी कळतं की स्वामीजींचं डोकं कसं होतं, त्यांच्या डोकाचा आकार कसा होता. त्यांच्या डोक्याचा व्यास 21 इंच होता. मोठं डोकं होतं.
कानापासून कानापर्यंत 14 इंच इतका त्यांचा स्कल ज्याला म्हणतो तो होता. स्वामीजी स्वतःबद्दल मात्र एक गोष्ट म्हणायचे. स्वामीजी स्वतःलाच ढोलू महाराज म्हणून घ्यायचे. आम्ही ढोलू आजचे, मी ढोलू महाराज आहे असं स्वतःला म्हणायचे विनोदाने. आणि विनोद खूप छान करायचे. 1897 साली त्यांनी अल्मोड्यावरून एक पत्र लिहिलंय. त्याच्यामध्ये आपली जी शिष्य आहे मेरी हॉलबस्टर, त्या हॉलबस्टरला त्यांनी एक पत्र लिहिलंय. त्या पत्रात स्वामीजी म्हणतात की मी नेहमी सतत पुढे जाणारा व्यक्ती आहे, त्यामुळे आता मी शरीरानं पुढे जात आहे, माझं पोट पुढे जात आहे. स्वामीजींचा रंग कसा होता? भारतीयांना ते गोरे वाटायचे, पाश्चिमात्य किंवा गोऱ्या लोकांना ते साधारण ऑलिव्ह रंगाचे वाटायचे. त्रिगुणातीतानंदांनी मात्र असं सांगितलंय, कधी सावळे कधी गोरे, पण त्यांच्या त्वचेवर एक सुवर्ण तकाकी होती. स्वामीजींच्या शिष्यांनी स्वामीजींबद्दल लिहिलेलं जर आपण वाचलं तर आपल्या असं लक्षात येतं की स्वामीजींच्या त्वचेवर एकतर स्वामीजींचं व्यक्तिमत्व प्रचंड आकर्षक होतं. स्वामीजींच्या आकर्षणाची गोष्ट म्हणजे स्वामीजी जिथं जिथं जात तिथं तिथं लोक मान वळून वळून बघत असत. परिव्राजक व्रतामध्ये एक संन्यास म्हणून जेव्हा स्वामीजी चालत जात असत तेव्हा सुद्धा लोक येऊन त्यांना विचारत असत, आपण कोण? कारण एक वेगळं आकर्षण स्वामीजींच्या मध्ये होतं. आणि हे आकर्षण असं तसं येत नाही, जन्माला देखणे म्हणून जन्माला आले असं नव्हतं. ते आत्मशक्तीचा विकास झालेले जे असतात त्यांचा जो हा सुवर्णकांती किंवा आकर्षण असतं ते त्यांच्या एका विशिष्ट चैतन्याच्या विकासाची अवस्था आहे. पतंजली योगसूत्रामध्ये त्याला काय संपत सिद्धी असं म्हणतात. दर्शनीय कांतिमान अतिशय बलो वज्र सहनंशेती. दर्शनीय कांतिमान, चित्तशुद्धी झालेली व्यक्ती जेव्हा उपासनेच्या ध्यानाच्या मार्गाने चैतन्याच्या वरच्या वरच्या पातळीमध्ये जायला लागते तेव्हा जशा सगळ्या सिद्धी प्राप्त व्हायला लागतात त्यावेळेला आपसुक प्राप्त होणारी कोणती सिद्धी असेल तर ती काय संपत सिद्धी आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण काया बदलून जाते, अत्यंत आकर्षक बनते. रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीत ही गोष्ट अशी घडली होती की रामकृष्णांना त्याची माहिती सुद्धा नव्हती. रामकृष्ण हळूहळू हळूहळू हळू इतके देखणे दिसायला लागले, एखाद्या पुरुषाच्या कांतीचं वर्णन आणि आकर्षण स्त्रियांनी केलं तरी हरकत नाही, पण पुरुषांना पुरुषाची कांती आकर्षक वाटावी. रामकृष्ण परमहंस इतके आकर्षक दिसायला लागले की जेव्हा घरातून बाहेर पडायचे तेव्हा बाहेर लोकांची गर्दी. विचारलं कशासाठी आलाय? काही नाही, फक्त बघायचंय. झाडावर चढून लोकांनी रामकृष्ण परमहंसांना पाहायचं सपाटा चालू केला. आणि हे बघितल्यानंतर रामकृष्ण रागवले, लोकांवर नाही काली मातेवर रागवले. आणि काली मातेला जाऊन म्हणाले, माते हे काय चालवलंयस, मला कुरूप कर. नाईलाजानं योगी, अंतस्थ योगी असणारे रामकृष्ण परमहंस पुनश्च त्या कांतीतून खाली येऊन साधारण मनुष्यासारखे दिसायला लागले. म्हणजे ध्यानामध्ये अडथळा येईल अशी कोणतीही सिद्धी योग्याला अडचण वाटते, आपल्याला अप्रूप वाटतं. स्वामीजींच्या बाबतीत हीच गोष्ट होती. स्वामीजी रंगाने या पद्धतीने होते, दाट कुरळे केस. इतकंच नव्हे तर जोसेफाईन मॅक्लिओडनी श्रद्धेपोटी स्वामीजी जेव्हा बसले होते एकदा तेव्हा हळूच त्यांच्या केसाचा एक झुपका कापून घेतला आणि एका पेटीमध्ये आपल्या, आणि पेटी म्हणजे ज्वेलरी बॉक्स मध्ये ठेवला. स्वामीजींना खूप गंमत वाटली तर ती म्हणाली, नाही तुम्हाला कळणार नाही या केसांचं महत्व मला काय. आणि स्वामीजी बऱ्याच वेळेला बोलताना अचानक काहीतरी असं वेगळं बोलून जात असत.
केसांवरून आठवण झाली म्हणून सांगतो, जेव्हा स्वामीजी एकदा केस कापायला गेले होते, तेव्हा कापायला म्हणजे न्हावीच यायचा तिथे, तो न्हावी केस कापत असताना स्वामीजींचे केस खाली पडलेले तो साफ करत होता आणि तो साफ करून टाकत होता. तर तो स्वामीजींना म्हणाला, स्वामीजी मी जरा केस बाहेर टाकून येतो. पटदिशी स्वामीजी म्हणाले, अरे अशी एक वेळ येईल की माझ्या केसाच्या एका तुकड्यासाठी अख्खा भारत झटेल. आज ती परिस्थिती आलेली आहे. स्वामीजींच्या प्रत्यक्ष संपर्काचा प्रत्येकाला एक प्रकारचा हवासा वाटणारा स्वामीजींचा प्रत्यक्ष संपर्क व्हावा असं आपल्याला वाटतं. स्वामीजींचेच बंधू महेंद्रनाथ यांनी असं लिहिलंय की स्वामीजींचे बोट इतकी नाजूक होती, ती चाफ्यासारखी होती. आणि प्रवचन करताना स्वामीजींना उजव्या हाताची बोट उघड झाप करण्याची सवय होती. डाव्या हाताची मूठ बांधायची आणि उजव्या हाताची बोट उघडझाप करून ते बोलायचे. चाल कशी होती स्वामीजींची? फार हळूही नाही, फार वेगातही नाही, पण खंबीर आणि नेहमी विचारात असल्यासारखे स्वामीजी चालत असायचे. सगळ्यात स्वामीजींच्या शरीरामधला प्रभावी भाग जर कोणता असेल त्याच्यावर सगळ्यांनी लिहिलंय आणि लिहिणारे सगळे जीवनमुक्त आहेत. त्यांनी लिहिले डोळे त्यांचे सर्वात प्रभावी होते. मोठे आणि चमकदार असे डोळे होते. रोमारोला म्हणतात त्याच्यामध्ये दैवी चमक होते, डिव्हाइन लस्टर. शारदानंदांनी पुष्कळ वेळेला, शारदानंदांचे आणि स्वामीजींचे मित्र होते. स्वामीजी शारदानंद जरा अंगाने स्थूल होते. स्वामीजी त्यांना खूप चिडवायचे आणि दोघे परिव्राजक व्रतामध्ये काही काळासाठी एकमेकाला असे वाटेत अल्मोड्याच्या आसपास भेटलेले आहेत, राजस्थानमध्ये भेटलेले आहेत. तेव्हा स्वामीजी झोपलेले असताना शारदानंद जागे राहायचे, कारण इतका आदर होता स्वामींबद्दल. पण स्वामीजी झोपताना स्वामीजींचे डोळे पूर्ण बंद होत नसत, अर्धवट, अर्धोन्मिलित ज्याला म्हणतो, अर्धवट बंद होत असत. शारदानंदांनी लिहिलंय की स्वामीजी जेव्हा असे कुठेतरी टेकून झोपलेले असायचे आणि अर्धे डोळे झाकलेले असायचे, तेव्हा असं वाटायचं की साक्षात शिव झोपलेले आहेत, शंकर झोपलेले आहेत. असे सुंदर डोळे असणाऱ्या स्वामीजींना झोप मात्र उत्तर आयुष्यामध्ये फार कमी मिळाली. विद्यार्थी दशेमध्ये स्वामीजी इतके झोपत असत की अभ्यास करताना ते पायाच्या बोटाला दोरी बांधत, म्हणजे ती दोरी ओढली गेली तर कमीत कमी जाग येईल म्हणून. चहा कॉफी बाजूला घेऊनच ते अभ्यासाला बसत असत, कारण भयंकर झोप येत असे. पण जेव्हा स्वामीजी कॉलेजमध्ये गेले त्यानंतर त्यांची जी झोप कमी झाली ती इतकी कमी झाली की स्वामीजींनी पुष्कळ ठिकाणी लिहिलंय त्यांना इन्सोमनिया, निद्रानाश नावाचा रोगच झाला होता. अचलानंद नावांच्या स्वामीच्या शिष्यांनी असं लिहून ठेवले की स्वामीजी आयुष्यामध्ये कधीही 4 तासापेक्षा जास्त झोपूच शकले नाहीत. गमतीचा भाग म्हणजे स्वामीजींचं व्यायाम मात्र स्वामीजींनी खूप वर्ष चालूच ठेवला होता. अमेरिकेमध्ये दिग्विजय करून आल्यानंतर सुद्धा 1899 साली सुद्धा स्वामीजींनी सांगितलं की मी अजूनही डंबेल घेऊन व्यायाम करतो. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. आपण अध्यात्मामध्ये तर आळशी आहोतच, पण स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यामध्ये सुद्धा आपण प्रचंड आळशी आहोत. कोणतंही अध्यात्म शरीर सुदृढ असल्याशिवाय शक्य नाही. समर्थांची तब्येत, आरोग्य, कारण ज्या स्थिर सुखासनामध्ये काही तास बसून ध्यान करायचंय तिथपर्यंत आपण पोहोचतच नाही, ही गोष्ट वेगळी. पण प्रवचनाला सुद्धा एखादा तास व्यवस्थित बसणं, ताठ बसणं, मनका ताठ ठेवणं आपल्याला जमत नाही. याचं कारण शरीराकडे केलेलं दुर्लक्ष आहे. स्वामीजींना अपचनाचा त्रास सुरू झाला आणि त्याच्यानंतर स्वामीजींना प्रचंड आजारांना सामोरं जावं लागलं त्यांच्या त्या छोट्याशा आयुष्यामध्ये. पण हे सगळे रोग त्यांना असून स्वामीजी कधीही ध्यान चुकवत नसत.
स्वामीजींनी शारदानंदांना बोलता बोलता, महेंद्रनाथ गुप्तांना बोलता बोलता असं सांगितलेलं आहे की एम, महेंद्रनाथ गुप्तांना एम असं म्हणायची, एम तुला मी एक गोष्ट सांगतो, मी जेवढ्या हाल अपेष्टा खाल्लेल्या आहेत, काढलेल्या आहेत, त्या खचितच कोणी काढलेल्या असतील. माझ्या घरची गरिबी असो, माझ्या मनामधला ताण असो, आणि परिव्राजक व्रतामध्ये मला ज्या काही प्रसंगांना सामना करावा लागला त्या असो, पण या सगळ्यामध्ये मी माझं ध्यान मात्र चालूच ठेवलं नाही त्यांनी. कारण ज्याच्यावर अशी विपदा येते, ज्याच्यावर त्रास येतो, तोच भगवंताचा अनुग्रहित असतो. आपण प्रत्येक आलेल्या अडचणीमध्ये परमेश्वराला म्हणतो, देवा हे काय वाढून ठेवलेस माझ्या ताटात. लक्षात घ्या, ज्यांना विपदा नाही, ज्यांना प्रश्न नाही, त्यांच्यावर भगवंताची कृपा नाही. त्याचं कारण असं आहे, नारद पंचरात्रामध्ये भगवान स्वतः सांगतात, देश त्यागो महान व्याधी विरोध बंधुभिः सह धनहानी अपमानम च मद अनुग्रह लक्षणम. हे भक्ता, जर तुला आजार झाला असेल मोठा, तुझ्या सगळ्या नातेवाईकांनी तुला वाईट टाकलं असेल, त्रास दिला असेल, आणि सांगण्याची गरज नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या नातेवाईकांनी आपल्याला काय त्रास दिलेला आहे. हो का पुत्र पत्नी बंधू त्याचा तोडावा संबंधू, असं तुकाराम महाराज सांगतात. धनहानी, कायम घाबरलेलो असतो, पण पैसे गेले तर काय करायचं. धनहानी, अपमान, लग्नामध्ये मला बोलवलं नाही, बोलवलं पण मान दिला नाही, हे जे आपलं रडगाणं चालू आहे, या सगळ्या अपमानाला भगवंत स्वतः म्हणतात की तुझ्यावर केलेला अनुग्रह आहे, कारण त्याच्यामुळे तू अध्यात्माकडे जाशील. स्वामीजींना इतके आजार झालेले आहेत, कॉलरा, टायफॉइड, मलेरिया या गोष्टी झालेल्याच आहेत. त्या काळामध्ये मुळातच आयुष्य सगळ्यांचं कमी असायचं, कारण कम्युनिकेबल डिसीजेस, संसर्गजन्य रोग भयंकर होते, कारण हायजीन भयंकर खराब होतं कलकत्त्यामध्ये. त्या काळामध्ये स्वामीजींचे नातेवाईक कलकत्ताभर पसरले होते, आणि त्यांच्या गल्लीमध्ये गौरमोहन स्ट्रीट जिथं त्यांचं घर होतं, त्या घरामध्ये आजूबाजूला रोज कोणी ना कोणीतरी मेलेलं असायचं. कधी कधी साथीमध्ये इतकी लोक मरायची, महेंद्रनाथ दत्तांनी लिहून ठेवलंय की या मेलेल्या लोकांच्या मृतदेहाची सरणावर जाऊन विल्हेवाट लावायचं काम बऱ्याच वेळेला स्वामी विवेकानंद करायचे. काही काही साथीमध्ये स्वामी विवेकानंदांनी एका संध्याकाळी 30-35 देहांना अग्नी दिलेला आहे. विश्वनाथ दत्त म्हणजे त्यांचे वडील रागावले सुद्धा त्याला की अरे नरेंद्र आजारी पडशील, कारण ते सगळे आजार जाऊन मेलेले आहेत. पण काही कारणास्तव स्वामीजी मात्र हे कार्य अगदी उत्साहाने करत असत. स्वामीजींना मायग्रेनचा त्रास होता, मस्तकशूळाचा त्रास होता. हा मायग्रेन होता की ब्लड प्रेशरमुळे झाला माहित नाही, कारण त्यावेळेला इतकं काही सगळं विकसित नव्हतं. कोलंबोला जेव्हा स्वामीजी पोहोचले तेव्हा डायबिटीसचं पहिल्यांदा निदान झालं. किती स्वामीजींना रोग होते, मायग्रेन होता, अस्थमा दमा होता, लिव्हर डिसीज होता, पित्ताशयाचे खडे होते, पाठदुखी किंवा सायटिका किंवा लंबॅगो ज्याला म्हणतात ते होता, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस किंवा मानेचं दुखणं होतं, अॅक्यूट नेफ्रायटिस किंवा त्याला ब्राइट्स डिसीज म्हणतात तो होता. स्वामीजींच्या नंतर उजव्या डोळ्यातलं दृष्टी सुद्धा गेलेली होती, निद्रानाश होता, न्यूरोॲस्थेनिया म्हणजे मज्जातंतूंचं नसांचं दुखणं होतं, फटीग, क्रॉनिक फटीग, थकावट होती, आणि करोनरी डिसीज आणि डायबिटीस होता. साधारण 21 आजारांनी शरीर स्वामीजींचं त्रस्त होतं. पण दुःख नसेल तर दुःखाच्या परिमार्जनासाठी शास्त्राकडे आपण वळतो, अन्यथा वळत नाही. एवं ही शास्त्र विषयो न जिज्ञास्येत यदि दुःखम नाम जगती न स्यात्.
जर जगामध्ये दुःख नसतं तर शास्त्र कोणी वाचलं असतं. एवढं सगळं असून स्वामीजी दुर्दम्य आशावादी होते. स्वामीजींना कधीही डिप्रेशन किंवा शोकमग्नता अजिबात आवडत नसे. 1897 साली स्वामीजी आजारी होते म्हणून राखाल महाराज ब्रह्मानंद महाराजांना चिंता वाटली. त्या चिंतेला पत्राला उत्तर म्हणून स्वामीजींनी उत्तर लिहिले. आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवण्यासारखं आहे. अरे राखाल, आपल्या गुरुबंधूला म्हणतात, अरे राखाल, मला ताप तर आलाय, काय घाबरतोस? संध्याकाळचा दिवा आत्ता कुठे लागलाय, अजून रात्रभरचं संगीत बाकी आहे. आणि मी तुला सांगतो, हा त्रास मला लिव्हरमुळे होतोय, पण मला पक्क माहितीये की ते लिव्हरमुळे आहे, मला स्पष्ट दिसत आहे. तू अजिबात काळजी करू नकोस, मी यातून बरा होईल. आता प्रश्न असा येतो की स्वामीजींना कसं कळालं की त्यांना त्यावेळेला झालेला त्रास हा लिव्हरमुळे झालेला आहे? छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला आध्यात्मिक संबंध लावता आला पाहिजे. स्वामीजींना आपल्या शरीरामध्ये आत असणाऱ्या लिव्हरमध्ये असणाऱ्या पित्ताशयामध्ये खडे आहेत, त्याच्यामुळे हा त्रास होतो हे कळण्याचं कारण म्हणजे स्वामीजी योगी होते. ध्यानामध्ये बसल्यानंतर नाभीजवळ असणाऱ्या नाभीचक्र किंवा मणिपूर चक्रावर संयम केल्यानंतर, संयम म्हणजे ध्यान, धारणा, समाधी ह्या तिन्ही एकत्रित करून पूर्ण एकाग्रतेने जेव्हा मणिपूर चक्रावर योगी आपलं ध्यान केंद्रित करतो, तेव्हा संपूर्ण कायाव्यूह ज्ञानम नाभीचक्रे कायाव्यूह ज्ञानम असा पातंजली योगसूत्रातलं सूत्र आहे. संपूर्ण शरीरातली नस आणि नस, पेशी आणि पेशी योग्याला अंतर्दृष्टीने दिसते. म्हणून स्वामीजींनी पत्राचं उत्तर तसं दिलेलं आहे. 1897 साली स्वामीजी, ही घटना पहिली जी होती ती मार्च मध्ये घडली. परत डिसेंबरला स्वामीजी आजारी पडले. आजारी पडता 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 असं वाटलं की स्वामीजींना काहीतरी होईल की काय. त्यावेळेला स्वामीजींनी पत्र लिहिलेलं आहे अखंडानंदांना, काळजी नको, उत्साहाने काम करा, गंजून जाण्यापेक्षा उपयोगी पडून मरावं. आणि हे बघ अखंडानंदांना म्हणतात ते, हे बघ तारकदा, जरी मी मेलो तरी माझी हाडं सुद्धा या देशाच्या कामाला उपयोगी येतील, जी आजही येत आहेत. स्वामीजींचं आयुष्य फार विरोधाभासांनी भरलेलं होतं. एकदम आरामदायी आयुष्य त्यांना मिळायचं, एकदम खडतर आयुष्य त्यांना जगायला लागायचं. 4 दिवस उपाशी राहिलेले स्वामीजी, पूर्णपणे कंटिन्युअसली 4-4.5 दिवस. स्वामीजींचा सगळ्यात लांब उपवास हा 4.5 दिवसांचा आहे. अन्नाचा कण भेटलेला नाही 4.5 दिवस, असं काढलेलं आहे. आणि हेच स्वामीजी न्यूयॉर्क मधल्या त्या काळच्या आणि अजूनही प्रसिद्ध असलेल्या वॉल्डॉर्फ हॉटेलमध्ये, जिथे आता फक्त देशांचे पंतप्रधान वगैरे जाऊन राहतात, प्रेसिडेंट्स राहतात, अशा हॉटेलमध्ये स्वामीजींनी 7 कोर्स मील सुद्धा खाल्लेला आहे. स्वामीजी खायला लागले की भरपेट खात आणि उपाशी राहिले की उपाशीच राहत. स्वामीजी चेन स्मोकर म्हणून काही दिवस राहत आणि नंतर पूर्ण स्मोकिंग बंद करून टाकत. हे सगळं बघून त्यांच्यातल्या एका शिष्याने विचारलं की स्वामीजी, इंद्रियावर नियंत्रण पाहिजे, हे तुमचं काय, तुम्ही खाता तर खाताच, नाही खाता, हे काय आहे? आणि स्वामीजी हसून म्हणाले, अरे विषयेभ्य परावर्त्यम स्थापनम स्वगोलके, या विषयांमधून जर तुला पाहिजे तेव्हा लक्ष काढता आलं तर मग परत घातलं तरी काय फरक पडतो? जर घोडा पूर्णपणे ताब्यात असेल तर त्याला उभा केला काय आणि त्याच्यावरून रपेट मारली काय? घोडा ताब्यातच आहे ना. तसं इंद्रिय ताब्यात असेल तर मी हे करत नाही ते करत नाही म्हणजे शमदम नव्हे, मी काही करत नाही, इंद्रियांवर माझा जय आहे, त्यामुळे मी केव्हाही इंद्रियांचा उपयोग करू शकतो, असं स्वामीजींचं मत होतं. म्हणाले, तू
तुला वाटेल कदाचित की अजूनही मला इंद्रियांचा सोस आहे, पण मी इंद्रियांच्या बरोबर खेळतो. म्हणून आपल्याला बऱ्याच वेळेला जीवनमुक्तांच्या आयुष्यामध्ये असं दिसतं की त्यांना हे आवडत होतं, त्यांना ते आवडत होतं, आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की अरे ज्याला आत्मज्ञान झालंय त्याला अमुक कसं आवडतं. स्वामी चिन्मयानंदांना भात आणि पापड खायला खूप आवडायचं. डॉक्टरांनी मना केलं होतं, नाही खायचं म्हणून सांगितलं होतं, तुम्हाला हार्ट डिसीज आहे, अमुक आहे. ते म्हणायचे अजिबात नाही, मी खाणार. बऱ्याच लोकांना वाटायचं एवढं आत्मज्ञान झालेला माणूस काय पापड खात बसलाय, त्यांना एवढं काही कंट्रोल करता येत नाही का? असं अजिबात नसतं. ज्या इंद्रियांवर जय मिळालेला आहे त्या इंद्रियांचे चोचले पुरवणे कधीही त्यांना शक्य होतं, कारण सगळंच हातात असतं. स्वामीजींच्या अंगातल्या सगळ्या गोष्टी निरीक्षणाखाली घातल्या होत्या कोणी? तर रामकृष्ण परमहंसांनी. रामकृष्णांना ही सवय होती. स्वतः अत्यंत उच्च दर्जाचे योगी असल्यामुळे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं आणि शिष्याचं ते स्वतः परीक्षण करत असत. परीक्षण करताना त्यांचे काही ठोकताळे होते, त्या ठोकताळ्यांमध्ये ते डोळे बघत असत, वाणी बघत असत, आणि आपल्या हातातला फोर आर्म ज्याला म्हणतात, हात जो आहे तो हातात घेऊन त्याच्यात जडपणा किती आहे पाहत असत. ही काय परीक्षा आहे ते फक्त योगीच जाणवत. त्यांनी जेव्हा स्वामी विवेकानंदांना पाहिलं, स्वामी विवेकानंद झोपले होते त्यावेळेला, आणि त्यावेळेला बाकीचे शिष्य जागे होते. ठाकूर उठून आले, रामकृष्ण परमहंस बघितलं स्वामीजींना झोपलेलं, आणि म्हणाले याचा प्रत्येक अंगातला अवयव जो आहे ना तो सगळा शुभसूचक आहे. डोक्याच्या केसापासून ते बोटांपर्यंत पायाच्या सगळं शुभसूचक आहे. फक्त हा श्वास घेताना जो उच्छ्वास करतो, जो बाहेर श्वास टाकतो तो जोरात टाकतो, आणि योगशास्त्राच्या मताप्रमाणे ज्याचा उच्छ्वास जोरात झोपताना होतो तो अल्पायुषी असतो. हा एकच दोष या मुलामध्ये मला दिसतो, आणि ते खरंच ठरलं, कारण स्वामीजी अल्पायुषी ठरले. 39 वर्ष 5 महिने 24 दिवस इतकंच आयुष्य. स्वामीजींना खूप आजारांना सामोरं जावं लागलं. दर काही महिन्यांनी स्वामीजी आजारी पडत. 1887चा उन्हाळा होता. वराहनगर नावाच्या मठामध्ये हे सगळे शिष्य राहत होते. अत्यंत गरिबी, खायला काही नाही. परसात उगवलेल्या गवताच्या बाजूला कुठली तरी भाजी उगवली तर ती कापायची आणि ती करून खायची, त्याच्यामुळे घशाला खवखव व्हायची. अशा प्रकारचे हे सगळे शिष्य गुरुबंधू एकत्र राहत होते. इथे स्वामीजींना ताप आला. तापामध्ये ते भ्रमिष्ट होऊन काही बडबडायला लागले. घरी बातमी गेली. महेंद्रनाथ आणि आई माताजी स्वतः बघायला आल्या. त्याच वेळेला भ्रमातून थोडेसे बाहेर आलेले स्वामी विवेकानंदांनी मातेला आपल्या बघितलं आणि ओरडले सगळ्यांच्यावर, मी सांगितलं या मठामध्ये कोणीही स्त्रीनी यायचं नाही. तशा परिस्थितीमध्ये मातेला परत पाठवलं. मीच नियम करून मीच मोडला असं झालं नाही पाहिजे. हा ताप आणखीन पुढे वाढला, इतका वाढला की हळूहळू स्वामीजींची पल्स सुद्धा लागेनाशी झाली. हे बघून बाबूराम महाराज, स्वामी प्रेमानंद रडायला लागले. त्यांना वाटलं की आता बहुतेक स्वामीजी जाणार. तेवढ्यात स्वामीजीने डोळे उघडले आणि म्हणाले, बाबूराम रडू नकोस, मी मरणार नाही, अजून पुष्कळ कार्य शिल्लक आहे. अतीत अनागत ज्ञानम म्हणतात त्याला. मागचं आणि पुढचं संपूर्ण त्रिकालाचं ज्ञान असणारे योगी असतात. मला स्वच्छ दिसतंय, माझं अजून कार्य शिल्लक आहे. पतंजली योगसूत्रामध्ये याचं वर्णन येतं. परिणामत्रय संयमात अतीत अनागत ज्ञानम असं सूत्र आहे. आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे त्यांना पूर्व आयुष्याबद्दल माहिती होतं, त्यांना आत्मज्ञानी माणसाला, योग्याला सगळं पुढचं माहिती असतं, हे कसं काय? याच्यामध्ये चमत्काराचा भाग खूप कमी आहे. ज्या गोष्टी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे आहेत त्याला आपण चमत्कार असं म्हणतो, पण तो बुद्धीचा दोष आहे. आपली बुद्धी शांत आहे, आपली बुद्धी मर्यादित आहे. अमर्याद बुद्धी ज्याला प्रज्ञा असं म्हणतात,
अशा प्रज्ञेच्या आधाराने चैतन्याच्या वरच्या पायरीवर जो जातो संप्रज्ञात, म्हणून त्याला संप्रज्ञात समाधी असं म्हणतात, त्यावेळेला चैतन्याच्या अनेक पातळ्या आपल्या समोर उलगडत जातात. आणि मग त्यावेळेला असं लक्षात येतं की हे संपूर्ण विश्व जे आत्ता आम्हाला स्थायी भावाने वाटतं, ही झाडं, ही माणसं, ह्या गाड्या, हे रस्ते, हे पाणी, हे सगळं आपल्याला वेगळं वेगळं आणि स्थिर वाटतं. यातलं काहीही स्थिर नसतं. हे सगळं द्रवीभूत आहे, हे सगळं बदलणार आहे, क्षणाक्षणाला ते बदलत चाललेलं आहे. म्हणजे आत्ता जी माती आहे ती काही काळानंतर त्याचा मटका होणार आहे, त्याचा घडा होणार आहे. तोच घडा नंतर फुटून त्याचा कपाल किंवा त्याचे तुकडे होणार आहेत. त्याच कपालाचा नंतर भुगा होऊन माती होणार आहे. याचा अर्थ हे सगळं जे चक्र आहे ते असं होत जाणार आहे. फक्त ते आपल्या बुद्धीच्या आवाक्यात येत नसल्यामुळे आपल्याला बालावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था आणि मृतावस्था कळते. पण बालाचा तरुण होत असताना, तरुणाचा वृद्ध होत असताना आपल्याला प्रत्येक क्षणाला लक्षात येत नाही. रूपांतर झाल्यानंतर लक्षात येतं. योग्याला ते क्षणाक्षणाला लक्षात येतं. आणि हा जो क्षणाक्षणाला होणारा प्रत्येक वस्तूमधला बदल आहे त्याचं पूर्ण ज्ञान योगाला झाल्यामुळे हा क्षण आता कोणत्या क्षणामध्ये परिवर्तित होणार आहे किंवा कोणत्या क्षणापासून परिवर्तित झालेला आहे, म्हणजेच भूतकाळ आणि भविष्यकाळ स्वच्छ आणि स्पष्ट योग्याला दिसतो. हे सगळ्याचं कारण एकच आहे, उपासना, ध्यान. एकच ठिकाणी एकाग्रतेने अखंडपणे आपल्या बुद्धीचा आविष्कार करणे म्हणजे ध्यान. उपासना नाम यथाशास्त्र उपास्यार्थस्य विषयीकरणेन समीप्यम उपगम्य, जवळ जाऊन म्हणजे त्या विषयाच्या जवळ जाऊन, समीप्यम उपगम्य तैलधारावत, तेलाची धार सोडल्याप्रमाणे, प्रत्यय प्रवाहेन, मनातले सगळे म्हणजे एकच विचार प्रवाहित करणे, प्रत्यय प्रवाहेन दीर्घकाल आसनम इति ध्यानम, ही ध्यानाची व्याख्या आहे. अशा स्वामीजींनी हे ध्यान केल्यानंतर त्यांना नेहमीच उच्च पातळीवर वावरण्याची सवय होते. म्हणून स्वामीजींनी नंतर 1901 साली आपल्या शिष्याबरोबर बोलताना सांगितलं शरदचंद्र चक्रवर्तींना की मला बुद्धांचं दर्शन झालं. असा रात्री झोपलो होतो आणि दक्षिणेकडच्या भिंतीमधून अचानक अशी एक आकृती बाहेर आली, अत्यंत तेजपुंज आकृती, ज्यांनी मुंडन केलेलं होतं, हातामध्ये कमंडले होते आणि माझ्याशी काहीतरी बोलण्यासाठी ते ओठ उघडणार होते. तोपर्यंत मी घाबरून बाजूनी दरवाजातून बाहेर निघून गेलो आणि नंतर मला पश्चाताप झाला की अरे, तो साधू माझ्याशी काहीतरी बोलणार होता, मला ऐकायला हवं होतं. आणि मग शरदचंद्र चक्रवर्तींनी विचारलं की स्वामीजी कोण असतील ते? स्वामीजी म्हणाले निश्चित सांगणं कठीण आहे, पण बहुतेक गौतम बुद्ध असावेत. (1877) साली 2 वर्षासाठी जेव्हा ते रायपूरला गेले तेव्हा पहिल्यांदा कलकत्त्यावरून नागपूर पर्यंत ते रेल्वेने गेले आणि नंतर नागपूर ते रायपूर जवळजवळ 400-500 किलोमीटर बैलगाडीने त्या काळी गेले. पोचायला 1 महिना लागला. या 1 महिन्याच्या काळामध्ये अर्थात दर ठिकाणी थांबून जेवून खाऊन असे ते रायपूरला पोहोचले. या काळामध्ये जेव्हा एकदा बैलगाडी त्या रायपूरला म्हणजे झारखंडच्या जंगलातून जात होती, छत्तीसगडच्या जंगलामधून, त्यावेळेला असे स्वामीजी पहुडलेले होते बैलगाडीमध्ये आणि पहुडलेले असताना ते झाडं बघत बघत चालले होते. अचानक एका झाडामध्ये मधमाशाचं पोळं लागलेलं दिसलं. त्या मधमाशीच्या पोळ्यावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं आणि
हळूहळू हळू त्यांच्या लक्षात आलं की आपलं मधमाशांच्या पोळ्यावर एकाग्रता वाढत चाललेली आहे. वाढत चाललेली असं म्हणूपर्यंत स्वामीजी त्या विषयावर लक्ष केंद्रित करून ध्यानामध्ये गेले, समाधीमध्ये गेले. त्याच्यानंतर बैलगाडीचा कैक मैलाचा प्रवास झाला. आईला वाटलं नरेंद्र झोपलाय. कैक मैलाच्या प्रवासानंतर स्वामीजी उठले. याचा अर्थ स्वामीजींना समाधी केव्हापासून लागत होती? 7व्या वर्षापासून ध्यान करत होते. आणि ज्या समाधीसाठी आटापिटा केला जातो, मग प्रश्न असा येतो की स्वामीजींना मग इतक्या सहजपणे समाधी न शिकता लागली कशी? गुरुचं सानिध्य नसताना मिळाली कशी? त्याचं उत्तर असं आहे, खादिले ते खावेसे वाटे, तुकाराम महाराज म्हणतात. याची पूर्वतयारी पूर्वजन्मांमध्ये झालेली असल्यामुळे, कळस घाटण्यासाठी फक्त हा जन्म घेतलेला असल्यामुळे आपसुकच, अन्यथा नैष्ठिक ब्रह्मचर्य स्वामीजींना प्राप्त कसं झालं काही न करता? त्या ब्रह्मचर्याची साधना अगोदर झालेली आहे. याचाच अर्थ या जन्मामध्ये होणाऱ्या आपल्याला ज्या सवयी आहेत, आपल्या ज्या वासना आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत, त्यावरून आपली आध्यात्मिक प्रगती कळते. सतत भगवंताच्या अनुस्मरणात राहावंसं वाटतं, सतत जप करावासा वाटतो, देवपूजा करावीशी वाटते, कुणालाही त्रास द्यावासा वाटत नाही, जमेल तितका सर्वांवर उपकार करावा, सेवा करावी असं वाटतं, कुणाचंही नुकसान होऊ नये असं वाटतं, कुणाचंही चांगलं झालं की तितकाच आनंद आपल्याला होतो. मैत्री, मुदिता, करुणा, उपेक्षा असं होत असेल तर समजायला हरकत नाही की अध्यात्मामध्ये याची प्रगती होते, कारण यानं अगोदर हे काम केलेलं आहे. अशा स्वामीजींच्या आता शिक्षणाचा टप्पा जो सुरू झाला तो कॉलेजचा टप्पा सुरू झाला. आणि या कॉलेजच्या टप्प्यामध्येच स्वामीजींची आणि रामकृष्ण परमहंसांची पहिली भेट घडली. कशा प्रकारची भेट होती, कशी घडली आणि काय काय अतर्क्य त्या भेटीमध्ये घडलं, हा आपल्या पुढच्या प्रवचनाचा विषय. हरिओम. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.